ठरलं तर मग या मालिकेच्या 5 जुलैच्या भागामध्ये प्रियाचा व्हिडिओ आल्यावरती अर्जुनने लगेच आपल्या टीमला प्रियाच्या फोनचं लोकेशन फाइंड करायला सांगितलेलं असतं आणि त्याच फोनची तो वाट पाहत असतो। अर्जुनला फोन येतो आणि अर्जुनला फोनवरती समजतं की प्रियाच्या फोनचं लोकेशन हे रविराज सरांच्या घराच्या आसपासच आहे आणि अर्जुन म्हणतो काय म्हणजे प्रियाच्या फोनचं लोकेशन हे इथे जवळच आहे, इतक्या जवळचं लोकेशन आहे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो। रविराज म्हणतात काय तन्वीचं लोकेशन इकडचंच आहे पण आपण तर सगळं घर सुद्धा पाहिलं असं म्हणत आता मात्र सुमन म्हणते हो भाऊजी एकूण एक घराचा कोपरा न कोपरा आपण चाळून काढलेला आहे, घरात तर ती नक्कीच नाहीये। याच्यावरती सायलीला प्रियाची आश्रमातली सवय माहिती असते त्यामुळे सायली म्हणते 1 मिनिट असं म्हणत सायली आता घराच्या मागच्या साईडला जाऊन आता स्टोर रूम असतं एक अडगळीची खोली तिकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करते। तोपर्यंत साक्षी खूप पॅनिक झालेली असते। आता सगळं संपलं आणि अण्णा तो व्हिडिओ आता अर्जुनकडे पोहोचलेला आहे। जर आता हा व्हिडिओ अर्जुनकडे पोहोचला तर मात्र आता काही खरं नाहीये, मला आता जेलमध्ये जावं लागणार। अण्णा मला मरायचं नाहीये, मला फाशीची शिक्षा नकोय, मला आजन्म कारावास पण नको आहे, मी त्या जेलमध्ये नाही राहू शकत। अण्णा प्लीज काहीतरी करा, आता माझं संपलं। मी एक काम करते, मी इथून पळून जाते, इथून कुठून तरी गायब होते, गायब झाल्यावरती मग मला कुणी शोधू शकणार नाही आणि मग जरी तो व्हिडिओ अर्जुनने कोर्टात दाखवला तरी माझ्यापर्यंत जर कोणी पोहोचूच शकलं नाही तर मात्र मला काही पकडण्याचा चान्सच नाही। अण्णा तेच बरोबर आहे, मी पळते असं म्हणत साक्षी पॅनिक झालेली असते। महिपतीला 1-2 वेळा नॉर्मली समजावून सांगत असतो पण साक्षी मात्र वेड्यासारखं बडबडायचं काही थांबतच नसते आणि आता या सगळ्यामध्ये महिपतीच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतो आणि गप्प बस, मी जेवढं सांगतोय तेवढं ऐक असं म्हणत तिला आता तोंड बंद करायला सांगतो। साक्षीला काही कळायच्या आत महिपतने तिच्या सणसणीत थोबाडीत दिलेली असते पण साक्षी या सगळ्या प्रियाच्या ड्रामामुळे पुरती हल्लेली असते। तिच्या मनामध्ये आता मात्र ह्या प्रियाने आपल्याला पूर्णपणे अडकवलं हे ठाम बसलेलं असतं आणि इकडे प्रिया सगळ्यांचे धाबे दणाणून सोडून एका रूम मध्ये म्हणजे रविराज सरांच्या मागच्या बाजूला असलेली एक स्टोर रूम असते त्यात लपून बसलेली असते आणि वाट पाहत असते, शोधा मला कोणीतरी शोधा। तिला माहिती असतं की अर्जुनला हा व्हिडिओ पाहिल्यावरती अर्जुन मला नक्कीच शोधेल आणि ती वाट पाहत असते की कोणीतरी मला शोधा। सकाळपासून मी काही खाल्लेलं नाहीये, पाणी प्यायले नाहीये, या सगळ्यामध्ये मला लवकर शोधा नाहीतर मला काहीतरी होईल असा विचार करत ती आता वाट पाहत असताना सायलीला साधारण ती कुठे असा अंदाज येतो म्हणून ती त्या रूमच्या दिशेने किंवा अडगळीच्या त्या खोलीच्या दिशेने धावत पळत येत असते। हे आता प्रिया पाहते, प्रिया ते पाहते आणि तिचं नाटक सुरू होतं। सायलीला पाहिल्यावरती ती आता आपल्याला चक्कर आली असा ड्रामा करत खाली पडते। तोपर्यंत सायली आता प्रिया प्रिया असं म्हणत त्या रूम मध्ये येते, प्रियाला पाहते, प्रिया बेशुद्ध असल्याची ऍक्टिंग करते। मग मात्र सायली सगळ्यांना ओरडून ओरडून तन्वी इकडे आहे, प्रिया इकडे आहे असं म्हणून सगळ्यांना बोलवते। सायलीचा आवाज ऐकल्यावरती अर्जुन म्हणतो सायली का सगळ्यांना बोलवते? सगळ्यांना थोडंसं आश्चर्य वाटतं की सायलीला नक्कीच काहीतरी पुरावा सापडलेला दिसतोय म्हणून धावत पळत सगळेजण सायलीच्या दिशेने जायला लागतात। आवाजाच्या दिशेने आल्यावरती स्टोर रूम उघडली जाते आणि तिकडे प्रिया निश्चित पडलेली असते। रविराजांना जबरदस्त धक्का बसतो। तन्वी तन्वी काय केलंस हे? उठ तन्वी उठ असं म्हणत प्रियाला उठवलं जातं। आता मात्र नागराज विचार करतो सगळ्यांना इकडे गॅसवर ठेवून ही मुलगी दिवसभर इथे होती तर असा विचार करत आता मात्र नागराज सुद्धा त्या व्हिडिओचं पुढे काय होणार ह्याचा विचार करत असतो। तोपर्यंत सगळेजण प्रियाला उठवण्यासाठी प्रयत्न करत असतात, तोंडावरती पाणी शिंपड, तिला हलव किंवा तिला उठव हे सगळे प्रयत्न करून झाल्यावरती मग मात्र तिला घेऊन रूम मध्ये आणलं जातं। रूम मध्ये आल्यावरती रविराज तिला आपल्या बाजूला घेऊन बसतात आणि आता प्रिया रडायला लागते। त्यावरती मग मात्र रविराज तिला पाणी देतात। पाणी देऊन ते सायलीच्या दिशेने पाहतात आणि सायली तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत, म्हणजे खरंच तुझ्या पटकन लक्षात बरं आलं की तन्वी तिकडे असू शकते। खरंच तुझे जितके आभार मानू ना मी तुला किती वेळा थँक्स म्हणू? यावरती सायली म्हणते सर थँक्स म्हणून तुम्ही मला पर्क करताय, असं नका करू। कसं आहे ना आश्रमात असताना ज्या ज्या वेळेला मधुभाऊ प्रियाला ओरडायचे ना त्यावेळेला ती अशीच करायची, ती न रागवून
ती आता रुसून एका खोलीत जाऊन बसायची, कोणाशी काही बोलायची नाही। त्यामुळे साधारण मला अंदाज आला की आत्ता सुद्धा ती अशी लपून बसलेली असेल, तिला कोणाशी बोलायचं नसेल। म्हणून ज्या वेळेला सरांना कळलं की लोकेशन हे इथलंच आहे तेव्हा मला अंदाज आला, म्हणून मी तिकडे धावत पळत गेले। यावरती रविराज म्हणतात, बरं झालं तुझ्या हे लक्षात आलं। यावरती प्रिया म्हणते, या सगळ्यामध्ये बाबा मला तुम्ही माफ करा, खरंच मी खूप चुकलेली आहे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना दुखवलं आणि माझ्या बाबांना सगळ्यात जास्त दुखवलेलं आहे। आणि ज्या वेळेला बाबा तुम्ही म्हणालात ना की मी तुमची मुलगीच नाही, तुम्ही माझ्याशी बोलायचंच नाही, त्यावेळेला तुम्ही म्हटलात की तुम्ही बोलणार नाही, तेव्हा मात्र मी हादरले। तुम्ही बोलणार नाही म्हटल्यावरती माझी जगण्याची इच्छा संपली आणि म्हणून मी हा निर्णय घेतला बाबा। यावरती रविराज म्हणतात, बाळा काय हे वेडेपणा। प्रिया म्हणते, खरंच मला माफ करा, अर्जुन सायली तुम्ही दोघांनी पण माफ करा, खरं तर मी तुमच्या दोघांच्या त्या कॉन्ट्रॅक्ट फाईलचं असं म्हणत प्रिया रडत सगळ्यांची माफी मागत असते। नागराज विचार करतो, मूर्ख मुली, व्हिडिओ बनवताना हा विचार केलास का? व्हिडिओ बनवून चुकलीस ना, आणि आता काय उपयोग आहे सगळ्यांची माफी मागून? तुला काय वाटतं कोण तुला माफ करेल का? त्या साक्षीला अडकवल्यास ती महिपती तुला सोडेल का? तू खूप मूर्खपणा केलायस तन्वी, असं म्हणत आता मात्र इकडे नागराज घाबरलेला असतो। तोपर्यंत प्रिया सगळ्यांची माफी मागते आणि प्लीज सगळ्यांनी मला माफ करा। अर्जुन म्हणतो, चला आपण निघूया। सायली चल आपण निघूया। अर्जुन थोडासा रागातच असतो, त्याला प्रियाचं वागणं काही पटलेलं नसतं। तोपर्यंत इकडे सायली म्हणते, नागराज काका म्हणजे तुम्हाला प्रियाचा तो व्हिडिओ दिसला होता का? म्हणजे मगाशी आम्ही सगळेजण ज्या वेळेला उत्सुकतेने तो व्हिडिओ पाहत होतो तेव्हा तुम्ही मात्र बाहेर गेला होतात, तुम्ही तो व्हिडिओ आधी पाहिलात का? असं म्हटल्यावरती नागराज गडबडतो आणि नाही अगं मी तर तन्वीचा शोध घेण्यासाठी बाहेर गेलो होतो, मी कधी तो व्हिडिओ बघेन, मी कोणताही व्हिडिओ पाहिलेला नाही। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हा बघा हा व्हिडिओ मला प्रियाने पाठवला होता। मग तो व्हिडिओ नागराजला दाखवला असता नागराजला सगळं समजतं, प्रियाने डबल गेम करत सगळ्यांनाच घाबरवून सोडलेलं असतं। त्या व्हिडिओमध्ये आता मात्र प्रियाने लिहिलं असतं, अर्जुन खरंच मला माफ कर, म्हणजे तुला आणि सायलीला त्रास देऊन मी खूप मोठी चूक केली, तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल मी हे असं बोलायला नको होतं, मला खरंच माफ कर। आणि ना मी सगळ्यांचं मन दुखवलंय, त्यामुळे आता मात्र मला जगण्याची पण इच्छा नाहीये। असं म्हटल्यावरती हा व्हिडिओ नागराज पाहतो आणि अच्छा म्हणजे हिने असा डबल गेम केला, तर आम्हाला वेगळाच व्हिडिओ पाठवला, अर्जुनला वेगळाच व्हिडिओ पाठवला आणि आम्हाला सगळ्यांना गॅसवर ठेवलं, हे हिने मुद्दाम केलंय, ही वाटते तितकी साधी सोपी सरळ मुलगी नाहीच आहे। यावरती अर्जुन म्हणतो, सायली चल आपण निघूया। असं म्हणत सायली, अर्जुन आणि चैतन्य, अश्विन चौघजण निघून जातात। तोपर्यंत रविराज म्हणतात, खरंच तन्वी मला माफ कर, माझ्यामुळे तू हे करण्याची हिम्मत केलीस, मी तुला रागारागात खूप काही बोललो ना, पण बाळा तुला परत मी असं काही बोलणार नाही। यावरती प्रिया म्हणते, हो बाबा मी सुद्धा तुम्हाला सोडून यापुढे कधी जाणार नाही। नागराज म्हणतो, वेडी आहेस का तू तन्वी, वेड्यासारखं काहीतरी करत जाऊ नको, किती काळजी वाटते आम्हाला तुझी। असं म्हणत नागराजने सुटकेचा निश्वास सोडत नशीब प्रियाने तो व्हिडिओ अर्जुनला पाठवला नाही असा विचार करत तो ताबडतोब ही गुड न्यूज महिपत आणि साक्षीला कळवतो। आता मात्र प्रियाला रविराज जवळ घेतात आणि प्रिया विचार करते, एका दगडात किती पक्षी मारले काय माहिती, म्हणजे आता या रविराज किल्लेदारनी मला बाबा म्हणू नकोस, माझ्याशी बोलू नकोस असं मला सांगितलं होतं ना, आला ना वटणीवरती। आणि ते प्रिया म्हणते, आणि ती साक्षी आणि महिपती या दोघांनी प्लॅनच्या बाहेर करण्याचं केलं होतं ना, आता यांना कशी मी प्लॅनच्या आत दाखवते ना तेच बघा। असं म्हणत एका दगडात 2 पक्षी मारल्याचा आनंद प्रियाच्या चेहऱ्यावरती दिसत असतो। तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी रूम मध्ये उठल्यावरती सायली सगळं आटपाटप करत असते, अर्जुन त्याच्या केसची स्टडी करत असतो। त्यावरती आता इकडे सायली म्हणते, बरं झालं काल आपल्याला तन्वी मिळाली, ते म्हणजे ना पूर्णाजीला या सगळ्याबद्दल आपण काही नको सांगूया, कारण पूर्णाजीला तो जो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा ड्रामा झालाय ना त्याच ड्रामामुळे खूप त्रास झालाय, ऑलरेडी त्यांना त्रास झालाय आणि आता आपण जर का त्यांना या सगळ्याबद्दल बोललो तर मात्र त्यांना अधिकच त्रास होईल। त्यामुळे मला असं वाटतंय की आपण त्यांना या सगळ्याबद्दल काहीच न बोललेलं बरं। अर्जुन म्हणतो, नाही मला पूर्णाजी सोबत खास बोलायचं आहे। यावरती सायली म्हणते, सर असं नका करू,
पूर्णाजींना ऑलरेडी त्रास झालाय, तुम्ही का हे सगळं करताय? अर्जुन म्हणतो नाही, कारण प्रियाची हिंमत जी वाढली आहे ना ती पूर्णाजीमुळे, पूर्णाजीने तिला जास्त पाठीशी घातलंय आणि त्यामुळे हे सगळं घडलंय. सायली म्हणते तुमच्या या वागण्यामुळे पूर्णाजीला त्रास झाला तर बघा हा, असं म्हणत सायली आता अर्जुनला दटावत असते आणि पूर्णाजीला तुमच्यामुळे त्रास व्हायला नको हे त्याला पटवून देत असते. तोपर्यंत इकडे प्रिया मिजाशीत नागराज, साक्षी, महिपत यांच्या इकडे आलेली असते. नागराज, साक्षी, महिपत हे चोरासारखे उभे असतात आणि प्रिया मात्र त्यांच्या समोर टेबलावरती टिपॉयवरती मस्त पाय पसरून चप्पल हलवत आता छानपैकी मोबाईल बघत आपल्यासाठी कॉफीची ऑर्डर देते. मग तिचा आता नोकर म्हणजे साक्षीचा नोकर कॉफी घेऊन येतो. कॉफीचा एक सिप घेतल्यावरती थुंकत आता प्रिया म्हणते थू 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 थू, किती बेचव आहे ही कॉफी. म्हणजे कसं आहे ना, ही बेचव कॉफी तुमच्या तिघांसारखी आहे, माझ्या प्लॅन सारखी परफेक्ट नाहीये. आणि काय तुम्हीच तिघ जण असे का उभे आहात? मला तर तुम्ही तिघ जण मिळून प्लॅनच्या बाहेर काढणार होतात. मला प्लॅनच्या बाहेर काढणारे तुम्ही तिघ जण मान खाली घालून काय उभे आहात? नक्की काय झालंय? एवढे माझ्यासमोर आदराने राहायची काही गरज नाहीये. मी काही तुमच्या माणसातून पक्क्यासारखा माणूस पाठवून तुमच्यावरती हल्ला नाही करणार आहे. इतके मान खाली घालून तुम्ही का उभे आहात मला काही कळतच नाही. असं म्हणत इकडे आता प्रिया मुद्दाम तिघांनाही मुद्दाम असं बोलत असते, जेणेकरून तिने केलेल्या प्लॅनमुळे तिघ जण कसे खजील झालेत हे सारखं सारखं तिला आता पाहायचं असतं. आणि हे सगळं बघून तिच्या मनाला खूप शांती मिळत असते. कसं वटणीवर आणलंय ह्यांना, असं म्हणत प्रियाने आता खूप मोठी चूक केलेली असते. महिपतच्या शेपटीवरती पाय देऊन हे तिला माहीत नसतं. तोपर्यंत इकडे पूर्णाजी आता एकाच टक विचारत असते. सायली येते. पूर्णाजी, तुमची तब्येत बरी नाहीये का? काय झालं? तुम्ही सतत कसला विचार करताय? मगापासून मी तुमच्याकडे पाहते आहे पण तुमचं लक्षच नाहीये. काय होतंय पूर्णाजी तुम्हाला? असं म्हणत सायली पूर्णाजीला विचारते आणि म्हणते मला माहितीये तन्वीच्या झालेल्या प्रकरणामुळे तुम्हाला हा त्रास होतोय ना, पण आता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तितक्यात कल्पना येते आणि हो पूर्णाई, तुम्ही किती विचार करणार आहात तिचा? यावरती पूर्णाई म्हणते कसं आहे ना, आई विना पोर होती म्हणून मी तिला पाठीशी घालत होते. मला खूप गिल्ट होती मनामध्ये की तिला मी या घरात आणली नाही आणि त्यातच माझ्या प्रतिमाची मुलगी, तिला प्रतिमाची सावली नाही मिळाली म्हणून मला तिच्याबद्दल खूप प्रेम, आपुलकी, माया वाटायची. पण आज तिने जे काही वागली ना त्यामुळे मला तिच्याबद्दल थोडा राग सुद्धा आलेला आहे. असं म्हणत पूर्णाची त्या विषयाला हात घालते आणि तितक्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो हे सगळं घडलंय कशामुळे माहितीये का? म्हणजे प्रियाची इतकी मजल कशामुळे गेले तर या घरामध्ये तिला पाठीशी घालण्यात आलं. प्रत्येक वेळेला तिच्या चुकांवरती पांघरून घालण्यात आलं. प्रत्येक वेळेला ती इथे येऊन तमाशा करत आली तरी सुद्धा तिचीच बाजू घेऊन तिला दर वेळेला पाठीशी करण्यात आलं. यावरती पूर्णाची म्हणते अरे पण आत्ताच्या घडीला मी तिला म्हटलं ना की या घरामध्ये तू येऊ नकोस म्हणून. यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी, हे तुला खरं तर आधी करायला पाहिजे होतं. म्हणजे ना तू हे सगळं आहेत ना हे आधी करायला पाहिजे होतं. ज्या वेळेला पहिल्यांदा तिने चूक केली ना तेव्हाच तिला घरामध्ये येऊ नको असं सांगितलं असतंस ना तर दुसरी चूक करायला तिला चान्सच मिळाला नसता. असं म्हणत अर्जुन पूर्णाजीवरती ओरडत असतो आणि सायली सांगत असते सर तुम्ही पूर्णाईंसोबत असं बोलू शकत नाही. अर्जुन म्हणतो का बोलू शकत नाही? पूर्णाईने तिला पाठीशी घातलंय तर आणि त्या आपल्या घरात अजून एक व्यक्ती आहे जी आपल्या प्रियाला मदत करते, ती आहे अस्मिताताई. अस्मिता म्हणते ए तू आता माझ्यावरती नको हा घसरू, मी काय केलंय? अर्जुन म्हणतो तुझ्यावर नको घसरू तर काय करू ग? अगं हार चोरण्यामध्ये आणि सायलीला हाराच्या प्रकरणामध्ये अडकवण्यामध्ये कोण साथीदार होतं? तूच ना, मग तुलाच बोलणार मी. तू सुद्धा याच्यामध्ये काही कमी नाहीयेस. प्रियाला पाठीशी घालून तिच्या प्रत्येक घाणेरड्या प्लॅन मध्ये साथ देणारी तू होतीस आणि या वेळेला प्रत्येक वेळेला तिला पाठीशी घालणारी पूर्णाजी होती. प्रत्येक वेळेला तिची चूक पदात घालणारी पूर्णाजी होती. या सगळ्यामध्ये जर कोणाची चूक असेल तर ती पूर्णाजीची. पूर्णाजी म्हणते अरे असं काय करतोस? यावरती अर्जुन म्हणतो तुला माहितीये या सगळ्याचा परिणाम म्हणून तिने काल रात्री काय केलं? सायली म्हणते सर जाऊ दे ना. अर्जुन म्हणतो नाही, तिने काल रात्री जे काही केलं ते पूर्णाईला समजणं गरजेचं आहे. काल रात्री तिने व्हिडिओ पाठवला की मी स्वतः आत्महत्या करायला चालले म्हणून आणि तो व्हिडिओ टाकून एका स्टोर रूम मध्ये लपून बसली आणि रविराज सरांची काय अवस्था केली तुला माहितीये पूर्णाजी? पूर्णाजी म्हणते काय? रविराज बरे आहेत ना? आणि तन्वी सुद्धा बरी आहे ना? तन्वीला नाही ना काही झालं?
हे ऐकल्यावरती अर्जुनचा पारा अधिकच चढतो आणि बघितलंस आत्ता सुद्धा तुला कोणाची काळजी वाटतेय? तन्वीची. आत्ता पण जर का ती इकडे आली आणि 4 अश्रू गाळले ना तर तू लगेच तिला माफ करशील. मला ना पूर्णा तुझ्यासोबत काही बोलायचंच नाहीये. दरवेळेला प्रियाला पाठीशी घालण्यामध्ये, तिला डोक्यावरती चढवून ठेवण्यामध्ये तू महत्वाचा रोल केलायस. चल चैतन्य निघ इथून, असं म्हणत पूर्णाजी सोबत मला काही बोलायचं नाही असं ताड उत्तर देऊन अर्जुन तिकडून निघतो. पूर्णाजी म्हणते, काय म्हणाला? माझ्याशी बोलायचं नाही? हा कसं काय असं बोलू शकतो की याला माझ्याशी बोलायचं नाही म्हणून? याची हिंमत कशी झाली हे बोलायची? असं म्हणत पूर्णाजी स्वतःलाच त्रास करून घेते. सायली पूर्णाजीला समजवते, पण पूर्णाजी खूप मोठ्या ट्रामामध्ये असते की अर्जुन मला म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचं नाही, कसं बोलू शकतो हा हे सगळं? असं म्हणत पूर्णाजी अधिक पॅनिक होते आणि तिची तब्येत बिघडायला नको म्हणून सायलीला पण आता धक्का बसतो. त्यानंतर सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही एक काम करा ना, म्हणजे अर्जुन सरांनी तुमच्याशी बोलावं म्हणून तुम्ही खूप आजारी आहात असं नाटक करा, म्हणजे तुमची काळजी त्यांना वाटेल. तुमची काळजी वाटल्यावरती तुमच्याशी ते अचानकच बोलायला येतील. पूर्णाजी म्हणते, नक्की का? सायली म्हणते, हो पूर्णाजी नक्की. तोपर्यंत आता मात्र चैतन्य आणि अर्जुन ऑफिसमधून घरी येतात. घरी आल्यावरती पूर्णाजीचा ड्रामा सुरू होतो. छातीत दुखतोय, खूप मोठा हार्ट अटॅक आलाय, छातीत दुखतोय. चैतन्य म्हणतो, अर्जुन गाडी काढ, आपण ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेऊया. यावरती अर्जुन म्हणतो, नाही हॉस्पिटलमध्ये नेण्याची काही गरज नाहीये. खरं सांगू का तर इतके रस्त्यामध्ये खड्डे आहेत ना की या खड्ड्यामधून एखाद्या पेशंटला नेलं ना तर म्हाताऱ्या माणसाचा जीवच जाईल. असं म्हणत आता मात्र इकडे पूर्णाजीला असं बोलल्यावरती पूर्णाजी चिडते आणि कोणाला रे म्हातारी कोणाला म्हणतोस? मला. यावरती आता मात्र कल्पना म्हणते, पूर्णाई म्हणजे तुम्ही नाटक करत होतात का? अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं पूर्णाजी नाटक करते, पण यावेळेला पूर्णाजी एकटीच नाटक करत नाहीये, तर या नाटकामध्ये सामील आहे ती म्हणजे माझी बायको. काय बायको? असं म्हणत अर्जुनने सायली आणि पूर्णाजी या दोघींना पण रंगे हात पकडलेलं असतं.